नमस्कार, DIG न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। चंद्रपूर जिल्ह्यात गुन्हेगारीचा कहर, कायदा सुव्यवस्था नामशेष, पोलिसांवरच जीवघेणा हल्ला। आता बातमी विस्ताराने। चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या वर्षभरात गुन्हेगारीने उच्चांक गाठला आहे। आता गुन्हेगार इतके बेधडक झाले आहेत की त्यांना ना कायद्याची भीती उरली आहे ना पोलिसांची। अवैध धंदे, मटका, जुगार, अंमली पदार्थ, कोळसा चोरी, रेती तस्करी याचा सुळसुळाट झाला आहे। पोलिसांवरच थेट हल्ला, कायदा सुव्यवस्था कोलमडली। रात्री एका वाईन बारमध्ये 2 पोलिसांवर गुन्हेगारांनी थेट हल्ला केला। एक पोलीस कर्मचारी जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी। या घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। जर पोलिसांनाच संरक्षण नाही तर सामान्य नागरिक कसे सुरक्षित राहणार? गुन्हेगारांना एवढी हिंमत येते कुठून? जिल्ह्यात प्रत्येक चौकात मटका, जुगार, टँक, अवैध दारू विक्री, सुगंधित तंबाखू, अंमली पदार्थांची सर्रास विक्री सुरू आहे। यामुळे तरुण पिढी उद्ध्वस्त होत आहे। क्रिकेट बेटिंग, कोळसा चोरी, सावकारी आणि रेती तस्करीचे मोठे रॅकेट चालवले जात आहे। कुणाला संरक्षण दिलं जातंय? गुन्हेगार मोकाट फिरत आहेत, त्यांना कुणीच अडवायला तयार नाही। कोण आहे या गुन्हेगारीचा मास्टरमाइंड? पोलिसांवर हल्ले होतात, जनतेमध्ये भीतीचं वातावरण आहे, पण प्रशासन कुठं? आता जनता विचारते, पोलीस स्वतःचं रक्षण करू शकत नाहीत, मग जनतेचं काय? महायुतीमध्ये बसलेले शिंदे गट, शिवसेना सुद्धा यांचा कठोर प्रतिबंध लावावी म्हणून अधीक्षकडे निवेदन देण्यात आले। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वाढत्या गुन्हेगारी संदर्भामध्ये आज जिल्हाधिकारी विनय गोवडा आणि पोलीस अधीक्षक साहेब यांना निवेदन देण्यात आले की वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी जर आपला जिल्हा प्रशासन जर कमजोर होत असेल, कमी पडत असेल, तर आपण केंद्रीय गृह विभागाकडून सहकार्य घेऊन या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने गुन्हेगारी वाढत चालली आहे, आज पोलिसांवर सुद्धा हल्ला होऊन राहिला आहे। अवैध रेती तस्करी होत आहे मोठ्या प्रमाणात, सट्टा, जुगार, अवैध शाहूकारी असे गुन्हे मोठ्या प्रमाणात होऊन राहिले आहे आणि त्यावर आळा बसवण्यासाठी आज आम्ही निवेदन दिलेलं आहे। जर आपल्या जिल्हा प्रशासनाकडून जर कारवाई तात्काळ होत नसेल तर आपण केंद्रीय गृह विभागाकडून सहकार्य घ्यावं याकरिता आज निवेदन देण्यात आलेलं आहे। जय महाराष्ट्र। गुन्हेगारी संपवण्यासाठी कडक कारवाई होणार का, की गुन्हेगार अजून मोकळे सुटणार? DIG न्यूज डेस्क, गणेश अडलूर, चंद्रपूर।